भाई डेंजर तर भाई डेंजर पॅच आहे. पॅच उतरायचा आम्हाला. हे सगळे जे उभे आहेत ना इकडे ते कशासाठी उभे आहेत माहिती काय? सगळे इंद्रवज्र बघण्यासाठी उभे आहेत. तू बघ मी येतो थांब मला घे. सो गुड मॉर्निंग मंडळी, मी आहे कुणाल आवटाने. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वाईब विथ कुणाल. सो जसं तुम्हाला सांगितलेलं की हा व्लॉग जो आहे, काय बोलतो आता 3:30. अच्छा हां. सो हा जो व्लॉग आहे हा 2 पार्टमध्ये येणार आहे. काल तुम्ही ह्याच्या आधीचा व्लॉग बघितला असेल जो फायरफ्लायचा होता, आणि आजचा हा जो व्लॉग आहे हा रतनगडचा आहे. आणि आता आमची रतनगडची जी ट्रेक आहे ती सुरू झालेली आहे. ऑलमोस्ट 3:30 झालेले आहेत आणि मे बी आम्ही अर्धा तास मागे आहोत. तर आम्ही तो कवर करण्याचा प्रयत्न करू, कारण आपल्याला बघायचं आहे क्लाउड गॅदरिंग. सो ते बघायला मिळेल, त्याच्यासाठी आपल्याला हा टाईम कवर करायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. तुम्हाला खूप धमाल येणार आहे ह्या व्लॉगमध्ये पण. सो स्टे ट्यून. धन्यवाद. सो बेसिकली मंडळी हे खूप छान काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडे जी मार्किंग आहे. सो आपल्याला रतनगडला जिकडे जायचं आहे, हे बघा इकडे पण आहे, अशा प्रत्येक वाटेवर त्यांनी मार्किंग करून ठेवलं बघा, तुम्हाला दिसू शकेल. सो ज्यांनी कोणी हे केलं आहे खूप चांगलं काम केलं आहे, आणि आपल्या यूट्यूब चॅनलकडून त्यांना फार फार धन्यवाद. हे बघा तुम्हाला दिसत असेल झाडावर पण मार्किंग केलं. हे बघा इथे पण आहे. खूप चांगलं काम केलं आहे ॲक्च्युली. प्रत्येक ठिकाणी जागोजागी तुम्हाला जर कधी वाट चुकला तर इकडे ॲरो मार्किंग आहे सगळीकडे. हे बघा एवढा खडका पण मार्किंग केलेली आहे सगळीकडे. सो पहिला हॉल्ट आहे आमचा. ऑलमोस्ट आम्ही अर्ध्या तासानंतर पहिला हॉल्ट घेतला, कारण ट्रेक चालू झाला आपला. पहिला एक सरळ प्लेन पॅच होता, पण आता पूर्ण असं स्टीप प्लॅन आहे. प्लॅन काय रे, पॅच आहे. सो चढ लागलेला आहे, पूर्णपणे चढ लागलेला आहे. चला, वरती गेल्यावर जी मजा असेल ती तर एक वेगळाच आनंद असेल. पण आता जो आनंद आहे शब्दात व्यक्त नाही करू शकत, कारण का शब्द निघत नाहीत. शब्दात व्यक्त करायच्यात पण ते शब्दच निघत नाही. शब्दच निघत नाही. शब्द अंगातून बाहेर निघतात, आता तोंडातून नाही. मजा येते. ऑलमोस्ट आम्हाला फिटनेसबद्दल माहिती आहे. 1.5 तास झाला आहे, आणि हा फिटनेसबद्दल माहिती आहे. शरीराला स्वतःच्या जर तुम्हाला खरंच शर्याला वेळ द्या आणि शर्या पास करावी. ट्रेक करायचा असेल तर ऑलमोस्ट शर्या मला वाटतं एक 2 हप्ता तरी तुम्हाला एक वॉक करायची प्रॅक्टिस पाहिजे. ॲटलिस्ट 2-2 तास तरी चालायला पाहिजे. सो तुम्हाला हे खूप इझी जाईल. आमचं मध्यंतरी चालणं चालू होतं, पण ह्या वीकमध्ये अभावी आम्हाला ते जमलं नाही, आणि त्यामुळे आम्हाला आता जे शब्द फुटत नाहीत ते तुम्हाला समजत असतील. सो बघत राहा तुम्ही हा व्लॉग. तोपर्यंत आम्ही विश्रांती घेतो. तोपर्यंत आम्ही जरा विश्रांती घेतो. क्षणभर विश्रांती. काय बोलतो? नाही बोलतो, क्षणभर विश्रांती. आम्हाला वाटतं मे बी आमच्या मागून एक ग्रुप पण आला आहे. फुल जोरात हवा आणि त्याच्यातनं फॉग चालू आहे. त्याच्यामुळे हे जे म्हणजे हा ट्रेक आहे हा थोडासा इझी म्हणू शकतो त्याच्यामुळे, कारण हे जर गरमी असती तर मुश्किल होतं हे ट्रेक करणं. आणि आता असं गार हवा आहे आणि पूर्ण बॉडी गरम झाल्यामुळे थोडं प्लेजंट आहे. राईटला पूर्ण एक्सपोजर आहे. बाई किती आला? मजा आली. 1.25 तास झाला ना आपल्याला. 3:30ला आपण चालू केला ना. 5:30 झाले बाई. 3:30 5:45 ऑलमोस्ट. हवा कशी झोप येते. 5:45 नाही करत झोप ना. ऑलमोस्ट झोप जो हा निसर्गाचा अनुभव आहे ना, वरती सांदणं. इकडे ह्याच्याकडे मार जरा, ह्याच्याकडे मार रे. या क्लायमेट मध्ये आपल्याला सनराइज हा, बोल काय. वरती आता सांदण आहे, पण ह्याच्यामध्ये झोपून ह्याच्यावरती झोपून तू निसर्गाला पाणी पाहिजे. अनुभव. पाण्याची बाटली खाली करताना काय आदित्य जड वस्तू खाली करताना जबरदस्ती पाणी पिया. सो हे बघा मध्ये मध्ये तुम्हाला ह्या रिबिन्स पण ज्या दिसत आहेत ही पण निशाणी आहे. इकडे समोर पण आहे गडावर जायची. इथे ॲरो तर आहेत, पण ही पण एक निशाणी आहे. जाऊ दे. आता हा पॅच चढायचा वरती.
तर मी आहे मागे. सावकाचा ना. हळू आला माझा. शाबाश शाबाश. पट्ट्या चाललाय आता दुसरा एक पट्ट्या चढताना. तुझे घेऊ काय? बदला. आणि आमचा हा माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पचा चढाई पट्टू अभि करकरे आलेला आहे. चला जाऊया आपण आता पुढच्या पडावावर. म्हणजे डेंजर पॅच आहे. दगड्या थोडा हात लावताना लागला सरकत आहेत आणि हा असा पुरी स्टीफ आहे. भाई डेंजर चढाई, डेंजर पॅच आहे. इकडे ना दगड कोसळल्यामुळे ही शिडी आहे ती तुटली आहे आणि हा थोडासा टफवाला पॅच आहे. फॉग एवढा आहे वरती, हे बघा लिटरली झाडांवर पाणी आहे, एवढा फॉग आहे वरती. मला पहिलं वाटलं की आमच्या आधी कोण ट्रेकर्स आलं. हे बघा निलेश चढतोय आता, आदित्यच आहे. मग आपला टर्न आहे. पकडतो. सरकणार ना नाही लॅडर. दगडाला पकडतो. लॅडरचा पॅच काय बोलत आहे? हा पॅच काय हळू हळू उघडायला लागला. किती लांब आहे अजून? पुढे गुट्ट्याच्या वरती आलो आम्ही जरा. आणि आता पुढे थोड्याच वेळात आम्हाला आता गडाच्या पायऱ्या लागणार आहे त्र्यंबक दरवाजाच्या. आणि तिथून आम्ही वरती जाऊन नेड्याला जाणार आहे. नेड हे नॅचरल होल आहे, जे नैसर्गिकरित्या तयार झालेलं एक होल आहे. ते पण आपल्याला पाहायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून, बघत राहा आणि मजा घेत राहा. मस्त एकदम फॉगी वातावरण झालेलं आहे, धुकंच धुकं आहेत एकदम. आणि जवळपास आता मला वाटतं 6 वाजले असतील. नेड्यामधून आम्ही प्रयत्न करू की जे ढग क्लाउड गॅदरिंगचे छायाचित्र टिपण्याचा प्रयत्न करू आम्ही. ह्या इकडनं येण्याची खूप वर्षाची माझी इच्छा होती, ती आज पूर्ण झालेली आहे कुणालमुळे. कारण की कुणाल बोलला भाई प्लॅन केला आहे तर कॅन्सल करायचा नाही, आता हा प्लॅन सक्सेसफुल करूनच सोडायचा आहे. खूप चांगल्या प्रकारची मार्किंग केलेली आहे, त्याच्यामुळे रस्ता कुठे चुकण्याची शक्यता नाही आहे. तरी पण mappies.comचा जो मॅप आहे तो फॉलो करावा, किंवा दुसरे पण काही मॅप्स आहेत ते पण फॉलो करावे. आणि म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड असलेले बरे आहेत. समजा कधी खूप जास्त धुकं असलं, खूप जास्त पाऊस असला किंवा रान वाढलेलं असलं तर त्यावेळी ते मार्गदर्शक ठरू शकतात. आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे पायऱ्यांजवळ त्र्यंबक दरवाजाच्या. ओ माय गॉड, काय दिसतंय यार, एक नंबर. कुणासाठी स्पेशल सिनेमॅटिक शॉट घेतलेला.
आहे रतनगडाच्या त्र्यंबक दरवाजाजवळ. जवळपास 3 तासाच्या चढाईनंतर आम्ही जवळपास 6 वाजले ना, 6-10 जवळपास 3:30 वाजता मी चढाई सुरू केली. 2.5 तास झाले, 6 वाजलेत आणि आम्ही आता पोचलो आहे त्र्यंबक दरवाजाजवळ. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. सो मंडळी, आनंद गगनात मावेन असा जो क्षण असतो तो क्षण आमच्या आयुष्यात आता आलेला आहे. कारण फायनली आम्ही हे बघा, हा जो आहे हा आहे त्र्यंबक दरवाजा, बरोबर अभि? त्र्यंबक दरवाजावर आम्ही पोचलेलो आहोत. आम्ही ऑलमोस्ट 3.5 तास ट्रेक केलेला आहे आणि आता इथून अजून दादा किती वेळ आहे अजून? पोचलो आपण किल्ल्यावर. ऑलमोस्ट आता आम्ही किल्ल्यावर आलो आणि इकडनं मग आम्हाला नेडे बघायला जायचं आहे आणि क्लाउड गॅदरिंग जर आम्हाला दिसलं तर ते पण दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण इथे येण्याचा जो क्षण आहे आणि इथे येण्याचा जो आनंद आहे हा खूप भारी आहे, म्हणजे शब्दात व्यक्त नाही करू शकत. आणि आम्ही ऑलमोस्ट एक 10 ते 15 मिनटं खाली बसलेलो, कारण तो जो फील असतो म्हणजे गडावर पोचण्याचा आणि तो एक आनंदाचा क्षण असतो, तो जगणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि आम्ही तो तिथे बसून जगत होतो. तो जो क्षण होता, एक 5 मिनटाचा क्षण होता आमच्या आयुष्यात, तो आम्ही जगत होतो. आता स्वतःला असे मोठे शिवरायांचे भक्त वगैरे तर आपण नाही म्हणू शकत, पण त्याच्यातला एक छोटा शिवरायांचा भक्त म्हणून ह्या गड किल्ल्यावर आल्यानंतर एवढं बरं वाटलं. आणि असं वाटलं की म्हणजे आम्ही लिटरली विचार करत होतो की आपल्याला एवढा वेळ लागला इकडे यायला, तर त्यावेळेचे मावळे त्यांचा हा रुटीन होता आणि हे डेली चढ उतार करणं म्हणजे खरंच त्यांना पण सॅल्यूट आहे. सो असा होता आत्तापर्यंतचा हा आपला व्लॉग. आता इथून पुढे अजून तुम्हाला गडावरील दृश्य दाखवतो आणि गडावर आम्ही एक फेरफटका घेणार आहे, त्याच्याबद्दलची पण तुम्हाला माहिती दाखवतो. त्यासाठी तुम्ही हा व्लॉग बघत राहा. धन्यवाद. मागोमाग सर. सो वरचा नजारा सकाळी असा काहीसा आहे. अभि येताना वरती रात्री आम्ही ट्रेक चालू केला तर खरा, मध्ये मध्ये काही पॅच असे होते की खरंच डेंजर पॅच होते आणि स्टीफ होते एकदम, पण चेरी ऑन द टॉप असते ना, तसं काहीसा हा क्षण आहे. परत आज एक पॅच फुल सनराईज बघ. आय गेस नेडेसाठी हाच तो पॅच आहे. सो फायनली आपण ज्याच्यासाठी आलेलो इथे रतनगडावर क्लाउड गॅदरिंगसाठी, इथे आता क्लाउड गॅदरिंग चालू झालेलं आहे ऑलमोस्ट. आता आम्ही वरच्या टोकावर जातो आणि बघतो ड्रोन फुटेज घेता येतात का. पण त्याआधी तुम्हाला जे क्लाउड गॅदरिंगचा जो क्षण आहे तो तुम्ही पण एकदा अनुभव घ्या त्याचा. खूप भारी वाटतं, खूप भारी वाटतं. आणि
सह्याद्रीच्या गळ्यातला हार असं रतनगडला म्हणतात आणि खरंच आहे, खूप भारी आहे, खूप भारी व्ह्यू आहे, खूप भारी व्ह्यू आहे. याचा टाईम लॅप्स पण लावूया आपण वरती जाऊन. पहिले आता आपण वरती जाऊया. आणि हे जे नेडं दिसतंय तुम्हाला, हे नॅचरली क्रिएट झालेलं आहे. म्हणजे वारा ह्याच्यातून जाऊन जाऊन हा जो पूर्ण होल दिसतोय हा पडलेला आहे. सो हे नॅचरली क्रिएट झालेलं आहे. सो बघू शकता तुम्ही क्लाउड गॅदरिंग, खूप सुंदर, खूप सुंदर. सो आता आम्ही वरच्या टोकावर जातो आहे आणि वरतून आपण बघूया ड्रोन उडवता येतो का आपल्याला, कारण थोडी हवा आहे. आणि हे बघा क्लाउड गॅदरिंग, क्लाउड गॅदरिंगचा अनुभव. आणि हा पॅच आहे. हो 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 हो. साठी गेला होता अट्टास. हे सगळे जे उभे आहेत ना इकडे, ते कशासाठी उभे आहेत माहिती काय? सगळे इंद्रवज्र बघण्यासाठी उभे आहेत. मगाशी आलेला, पण आता परत एकदा येण्याचे चान्सेस आहेत. आता बघूया, आता येणार. थोडा डेंजरस पॅच आहे, पकडून उतरावं लागतं, कारण ऑप्शन नाही का इकडे. थोडा स्लोप आहे ना, त्याच्यामुळे सो मंडळी, आपला जे एम होता तो आता आपण कंप्लीट केला आहे आणि आता आपण गडावर फिरतो आहे. सो आता आम्ही चाललो आहे महेश. आता आपण कुठे चाललो आहे? कल्याण दरवाजा. त्याचबरोबर आम्ही आता बघणार आहोत राणीचा हुडा आणि कात्राबाईची रेंज बघणार आहोत. मे बी आता फॉगमुळे दिसणार नाही, पण प्रयत्न करू दाखवण्याचे. बघा ना, पूर्ण आता आम्ही ज्या पॉईंटला होतो ते तर दिसतच नाही, अजिबात गायब झाले. नको मग तिकडे. आता आम्ही गडाची प्रदक्षिणा करतोय आणि त्याच्यामध्ये काही स्पॉट आहेत ते करतोय. मध्ये एक गुहा आहे आणि पाण्याची टाकी पण आहे. पहिला पैसाचा चाललाय, कारण तो दाखवतोय कसं जायचं. नंतर मग मी जाईन. तिला जरा इकडनं कॅमेरा पकड, मी हळूहळू जातो. तू बघ, मी येतो थांब. मला घे टॉर्च मारला. इकडे गुहा आहे, इथे पाण्याची ही पाण्याची टाकी आहे. कुठे? आणि इथे फुल मोठं आहे. इथे पाहिजे कुठे पाहिजे? इथे तर नाही बघ, इथे. अच्छा, हां. बंद झाली रे. टॉर्च दाखव. हां, बंद झाली. मोबाईलमध्ये आता तुझे हे मोबाईलची आहे बघ. हां. पाण्याची टाकी कुठे? आतमध्ये फुल भरले.
मध्ये हा फुल कट्टोकट भरली मागे नाही येत आहे फक्त येतात. थांबी अरे नको यायला दे ना फक्त. हा व्हिडिओ काढतो. अरे हाय फुल भरलेली आहे. इकडनं नाही सर. इथे साईडला बसायला जागा पण आहे. कुठे पाणी राखी ठीक आहे. हे पाणी, हे काय पाणी हे. आणि तिकडे एक गुहा आहे बसायला म्हणजे राहायला. आणि ही गुहा आहे. थांब, जाऊ नको का ही कशी बघितली नाही गुहा. ही गुहा बघ. काय तिकडे? ही गुहा आहे. ही गुहा इथे हे राहू शकतो. याच्यात पाणी नाही. अच्छा हां. तिथे बसायला वगैरे मोठी आहे. ओके डन ना. थांब, बाहेर जातो त्याचं शूटिंग. हे की त्याला ते आमची भारी भारी भारी. एक पाण्याची टाकी आणि गुहा आहे. खूप छोटीच आहे जागा. तुला हे कोण दिलं? काय कोण दिलं? नाही म्हटलं ही ते आता पाण्याचं कुंड आहे. हा बरोबर बाजूला केव्ज आहे. बरोबर आहे. तर तिथे पाणी आणि केव्ज. इमर्जन्सीच्या वेळेला शत्रू आला त्याला वाटेल हे पाण्याचं कुंड आहे. हा. ठीक आहे. तिथे वरती येते थोडंसं. ते बरोबर तिथे आहे. जाऊन ते हा, राहू तिथे शकतं. राहू शकतो. पाणी ह्या लेवलला जरी आलं बरोबर तरी इकडनं आउटलेट Outlet, म्हणजे हा. हे भरणार नाही पूर्ण. बरोबर बरोबर. आणि तिकडे पूर्ण आउटलेट बनवलेली आहे. अच्छा. बघशील ना तर हा, दिसेल हा. पूर्ण. हो हो बघितले. हे वरती घे. हे बघ इकडनं. हे बघ हे दाखव. हा इकडे असं कॅनल केलेला आहे म्हणजे पाणी याच्यातून वाहून बाहेर जाण्यासाठी. हे बघा ह्या सगळ्या पाण्याच्याच टाक्या आहेत. इकडनं हे भरलं ना, हा. इकडे येणार याच्यात नाही. आणि याची सिस्टम अशी आहे की डोंगरावरनं पाणी आलं की पहिली ही टाकी भरणार आणि मग ही ओव्हरफ्लो झाली की ती भरणार. तसं सिमिलर. खड्डे आहेत. हां हे खड्डे आहेत. आणि हा. लाकडाचं बांबू टाकून वरती शेड म्हणजे अच्छा हां म्हणजे उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या हीटमुळे म्हणजे पाणी त्याची वाफ होऊन हे नाही झालं पाहिजे त्याच्यासाठी इथे बघा खड्डे पण आहेत. शेडसाठी तर त्याच्यात बांबू टाकून शेड्स तयार करून इकडे पाणी सेव्ह केलं जाते. म्हणजे तशी ही बांधणी केलेली आहे पहिल्यापासून. तर बघा इकडनं जर पाणी जर आलं तर हे तलाव भरून मग हे तलाव भरणार आणि मग ही असं सगळी डोकं लावून केलेली कामं आहेत त्यावेळेची. सो मंडळी फायनली आपण कल्याण दरवाजाला आलेलो आहोत आणि हा आहे कल्याण दरवाजा आणि ह्याच्या समोरच ही आहे तटबंदी. तटबंदीवरून खालचा नजारा काहीसा असा दिसतो. आता सध्या फुल फॉग आहे त्याच्यामुळे मे बी तेवढा क्लिअर दिसत नसेल पण ही तटबंदी आहे. आणि आता आपण जाऊया कल्याण दरवाजामध्ये. सो ही आपण पाहू शकतो कल्याण दरवाजाची तटबंदी आहे. आता ती थोडी पडकळीस आलेली आहे आणि हा बघा वरून असा कल्याण दरवाजा दिसतो. तुला काय बघायला आहे ना नेड आहे. सदियों से ज़्यादा आया हूँ सदियों से ज़्यादा आया हूँ. सो मंडळी हा आहे राणीचा हुडा. थोडासा म्हणजे पडक्या अवस्थेत आहे पण ह्याला राणीचा हुडा म्हणतात.
सो आता आम्ही उतरतो आणि हा आहे हनुमान दरवाजा. हनुमानाच्या एंट्रीला तो हा तेजू सगळं हे करतो माहिती आहे काय. आता आम्ही इकडनं उतरतो आहे. हे आपले मारुती आहेत. सो हा असा व्ह्यू आहे गणेश आणि इकडे गणपती बाप्पा आहेत आणि रिद्धी सिद्धी आहेत. सो ह्याला हनुमान दरवाजा आणि गणेश दरवाजा पण म्हणतात. आणि हा आता उतरण्याचा पॅच आहे आपला. इकडे चालले. आपण पहिले इकडे चाललो आहे. इकडे काय आहे? अच्छा, आई रत्नदेवीचं मंदिर आहे इथे. ते आपण पहिलं कवर करूया आणि मग नंतर आपण इकडे उतरूया. सो मंडळी, हे आहे आई रत्नदेवीचं स्थान. पॅच उतरायचा आम्हाला. बघा, इकडनं ह्या पूर्ण अशा पायऱ्याच आहेत. ह्या पायऱ्या उतरून मग जंगलवाटे थ्रू तिथे जायचं. जो डॅम दिसतो ना तिथे जायचं. चलो चलो चलो. बघा, महेश आता तिकडनं आणला. ह्याच्या खाली पण पायऱ्या आहेत. सो दुसऱ्या जर वेनं उतरलात तर या पायऱ्यांना तुम्ही ह्याच्या खाली आहेत त्याच्याने येऊ शकता. सो तुम्हाला इकडे बघू शकता तुम्ही ह्या पायऱ्या. हा पहिला जुना रस्ता होता आणि आता त्याला पर्यायी मार्ग म्हणून या स्टेप्सचा वापर आहे. बघा, हा जुना रस्ता आहे. हा तो पॅच होता वरती जायचा आणि आता आपल्याला इकडनं उतरून जायचं आहे. आणि पुढे एक अशी पण जागा येते. सो मंडळी, आम्ही ज्या वेळेला ट्रेक चालू केला तो आम्ही चढलेलो सामरद गावातून, बरोबर ना अभि? चांदनवाडीच्या बाजूने. चांदनवालीच्या बाजूने. आणि आता आम्ही एंड करतो रतनवाडीमध्ये. सो रतनवाडीच्या इथे एक मंदिर पण आहे. शंकराचं मंदिर आहे, मारुतेश्वर. इकडे शिवपिंड आहे मारुतेश्वर म्हणून आणि त्याच्या मंदिर बाजूला आहे. पुष्करणी पण आहे. सो आम्ही तिकडे आता पहिले जाऊ. आता हा पूर्ण असा जंगलचाच पॅच आहे एकदम. सो मंडळी, 9 तासानंतर फायनली आम्ही खाली उतरलो आहे आणि आता आम्ही पहिले जेवायला बसतो आहे कारण आम्हाला लागली आहे खूप भूक. आणि मग त्याच्यानंतर इथे एक ओंकारेश्वर आहे ना मंदिर, बाजूला मागे बघ, तुझ्या मागे. अच्छा सॉरी माफ करा, अमृतेश्वर मंदिर आहे. त्या मंदिरात जाऊन मग हा आपण व्लॉग एंड करूया. सो आता पहिले जेवून घेऊया, खूप भूक लागली आता. आणि मग नंतर आपण मंदिरात जाऊया आणि मग आपण व्लॉग एडिट करूया. व्लॉग एंड करूया. तोपर्यंत बघत राहा तुम्ही हा व्लॉग. आणि मला असं वाटतं तुम्हाला आवडलं तर नक्कीच असेल हा कॉन्टेंट, कारण खूप भारी कॉन्टेंट मिळालेला आहे. आणि अक्षरशः म्हणजे खरंच हालत बेकार झाली आहे. कारण सकाळी जाताना आम्हाला काय वाटलं नाही, रात्री ट्रेक चालू केलेला, पण येताना आता जो ऊन चालू झालं आहे आणि त्याच्यानंतर तेवढी पूर्ण हीट, तर तुम्ही समजूच शकता काय अवस्था असेल ती. सो आता पहिले जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो. धन्यवाद. सो नमस्कार मंडळी, फायनली आपलं जेवण झालेलं आहे आणि इथे पवरा हॉटेल ना, पवरा हॉटेल म्हणून आहे आणि खूप उत्तम जेवण होतं इथे. आता आम्ही इथे हॉटेलमधून निघालो आहे आणि आता आम्ही पुढे जाणार आहे अमृतेश्वर मंदिरला. महादेवांचं मंदिर आहे. त्यापूर्वी इथे हे पुष्करणी, हे कुंड आहे ना रे, पुष्करणी कुंड आहे इथे. सो इथूनच आम्ही पुढे अमृतेश्वर मंदिराकडे जाणार आहे. पण तुम्हाला कदाचित दिसत असेल त्या कुंडाच्या भोवती बरेचसे छोटे छोटे मंदिर आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मंदिराच्या म्हणजे मंदिरासारखं एक बांधलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक मूर्तीची कलाशिल्प आहेत. सो आता आपण हे बघितलं. आता इकडनं आपण जाणार आहोत अमृतेश्वर मंदिरला. चला.
सो नमस्कार मंडळी, फायनली आपला जो 2 दिवसाचा प्रवास होता हा इथे एंड होतो आहे आणि खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता रतनगड ट्रेकचा. आणि मला वाटते मी पहिल्यांदाच एवढा मोठा ट्रेक केलेला आहे आणि खूप भारी वाटलं. आता पाय दुखतात म्हणा आणि सगळं अंग दुखून आलं आहे, पण ठीक आहे, एक वेगळा एक्सपिरियन्स होता, एक वेगळा आनंद होता. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल याच्या आधीचा फायरफ्लायचा, ते पण बघायला खूप धमाल आली. आणि आज रतनगड पण सर करायला खूप धमाल आली. तुम्ही ड्रोन फुटेज बघितलं असाल, टाईमलॅप्स बघितलं असेल. आय होप तुम्हाला हे सगळं आवडलं असेल आणि हा जो पूर्ण रतनगडचा ब्लॉग होता हा पण तुम्हाला आवडला असेल. हा जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी प्रत्येकाला विचारेन की एक शब्दात तुम्ही एकदम शॉर्टमध्ये आन्सर करू शकता. तर महेशा, तुम्हाला कसं वाटलं? बेसिकली कालपासून जो आम्ही प्रवास चालू केला होता, माझ्यासाठी मी अभिला ओळखत होतो, बाकीचे माझ्यासाठी तसे नवीन होते पण कोणीच नवीन वाटलं नाही. आणि हा संपूर्ण ट्रेक यांच्यासोबत एन्जॉय करायला मला फार आवडलं. निलेश, तू काय सांगशील? मला पण खूप मजा आली. माझे सगळेच मित्र आहेत. महेशची पहिल्यांदा ओळख झाली, पण तो पण मला एकदम जवळचाच वाटला. आणि या ट्रेकबद्दल सांगेन तर निसर्गाशी जर तुम्हाला संवाद साधायचा असेल तर तुम्ही हा अनुभव घेण्यासाठी हे प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही ट्रेकिंग केलं पाहिजे. निसर्गाशी कनेक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्ही हा अनुभव घेणं फार गरजेचं आहे आणि खूप मजा आली. ह्याच्या पुढे आम्ही करत राहू. अभि, माउंट एव्हरेस्ट बॉय, कसं वाटलं तुला? चांगला होता. म्हणजे कुंटीच्या आपल्या ह्याच्या साईडने नाही केलं मी, आपलं रतनवाडी. साम्राज्यातून केलं नव्हतं मी, रतनवाडीतून खूप वेळा केलं. तर मजा आली खूप नाईट ट्रेक करायला. आणि सांगण्याची एक गोष्ट आहे की महेश दादाने हा रतनगड ट्रेक 6 वेळा केला आहे आणि आपला आभ्याने 4 वेळा केला आहे. बरोबर ना आभ्या? बरोबर. आदित्य, काय वाटतं तुला, कसा होता तुझा एक्सपिरियन्स? माझा पहिल्यांदा होता रतनगड. इथे सगळ्यांचे आय थिंक 1-2 वेळा झालेले, तुझे तर स्पेशली 3-4 वेळा झालेले. नाही, माझा हा दुसरा वेळ आहे. पहिल्यांदा होता आणि आय थिंक माझ्यासाठी हा खूप लेंदी ट्रेक होता. पण एवढे सगळेजण म्हणजे आभ्या किंवा निल्या किंवा महेश दादा, तुम्ही सगळे एक्सपिरियन्स आणि कुणाल सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स असल्यामुळे आरामात झाला ट्रेक. सगळे म्हणजे मला खूप हॉल्ट्स घ्यायला लागलेले, तेवढी प्रॅक्टिस नसल्यामुळे. पण आपला टाइम मध्ये झाला का? करेक्ट 3 तासात आपण कम्प्लीट केला ट्रेक आणि सगळ्या गोष्टी आपण अनुभव पण घेतल्या. हा, म्हणजे सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या आपल्या. इंद्रवज्र बघायला मिळाला आणि क्लाउड गॅदरिंग, ड्रोन शॉट्स मिळाले, चांगले शॉट मिळाले. आणि बराच म्हणजे नाईट ट्रेक पण सक्सेसफुली आपण कम्प्लीट केलं. काजवे बघायला मिळाले. काजू, हो. आणि हा म्हणजे खूप छान होता. मला असं वाटतं प्रत्येकाने म्हणजे तुम्ही बाहेर कंट्रीजमध्ये फिरायला जाता आणि त्यांचं एवढं नाही आहे इतिहास बघण्यासारखा, तरी ते एवढा गाजावाजा करत दाखवतात. आपला खूप आहे, येऊन नक्की बघा आणि त्याचा आस्वाद घ्या. बघा, जसं महेश दादा आम्हाला दाखवत होता आणि इन्फॉर्मेशन देत होता प्रत्येक गोष्टीबद्दल. जसं त्या विहिरीची इन्फॉर्मेशन होती किंवा बाकी ह्या मंदिराबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन दिली की ती विहीर जी तिकडे खणली आहे त्याचा दगडाचा यूज इथे केला आणि हे मंदिर, ही विहीर, अच्छा, ह्या विहिरीचा यूज तिकडे केला आणि ते मंदिर बांधलंय. तर हे खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं. इतिहास जाणायला, बघायला आणि अनुभवायला मजा येते. तर म्हणजे तुम्हाला सुद्धा प्रोत्साहन करतो की कुणालच्या ब्लॉग असे हिस्टॉरिकल माहिती मिळते आपल्याला. बघा आणि नक्की या, तुम्ही सुद्धा अशीच मजा करा. नक्कीच. आणि तुम्ही सुद्धा, मी पण हेच सांगेल आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत की तुम्ही सुद्धा येऊन हा एकदा अनुभव घ्या. आणि जर तुम्ही आधी हा अनुभव घेतला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा होता एकंदरीत 2 दिवसाचा आमचा एक्सपिरियन्स. सो जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. घेऊन येत राहीन तुमच्यासाठी असेच नवीन ट्रेकिंगचे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग्स. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, काळजी घ्या आणि बघायला विसरू नका आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे वाईब विथ कुणाल. धन्यवाद. जीवा भावाचे हॅशटॅग जीवा भावाचे. चला.